5 कोशांनी बनलेला आहे. तर सगळ्यात पहिला कोश म्हणजे अन्नमय. हा जो शरीर दिसतोय, तुम्ही आम्ही आपली जी ओळख येते या शरीराने आपण करतो है ना. तर हा जो शरीर जो डोळ्यांनी दिसतो तो आहे अन्नमय कोश. आणि जे अन्नमय कोश आहे त्याला आपल्याला चांगलं ठेवणं हा आपला पहिला कर्तव्य आहे. सकाळी उठून इथे तुम्ही आले, स्वतःसाठी आले ना. तर या अन्नमय कोश म्हणजे या शरीराला मेंटेन करण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या, त्या म्हणजे व्यायाम, डाएट आणि चांगली झोप. आणि आता तीच गोष्ट खूप बिघडत चाललेली आहे. मुलं लेट झोपतात, लेट उठतात, एक्सरसाइज अजिबात करत नाही आणि लठ्ठ होत चाललेले आहेत. तुम्हाला माहिती आहे डायबिटीसचा वर्ल्ड कॅपिटल कोणता देश आहे? इंडिया. इंडियाने जगाला योगा सांगितलं, लेकिन सगळ्यात जास्त डायबिटीस पेशंट आपल्या देशात आहे. कारण आपली येणारी पिढी खूप म्हणजे लेट 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 लेटवाली झालेली आहे. तर कुठेतरी तुमच्या घरच्यांना पाहूनच ते लहान शिकतात. तर या अन्नमय कोशासाठी तुमच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा की इथे जेही लोक आलेले आहेत ते त्या कोशाला खरंच मेंटेन करतात. ते लवकर झोपले, ते उठले, त्यांनी छान एक्सरसाइज केली. अँड क्लॅप फॉर यू गाईज, राईट. आता अन्नमय कोशाच्या नंतरचा जो असतो तो आहे प्राणमय कोश. प्राण म्हणजे श्वास, ठीक आहे. आणि हृदय आणि डायजेशन हे 3 सिस्टम्स आपल्या बॉडीला चालवतात. एक कोणी मृत्यू झालेल्या व्यक्ती आहे त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? त्याला पण बॉडी आहे, तुम्हाला पण बॉडी आहे, पण तुमच्यात एक चेतना शक्ती, एक प्राणशक्ती आहे. आणि त्या प्राणशक्तीला नॉर्मल ठेवण्यासाठी ते प्राणायाम कोण कोण करतात? व्हेरी नाईस, बढिया. सो हा प्राणमय कोशाला मेंटेन ठेवायला आपल्याला प्राणायाम करायला पाहिजे, ठीक आहे. ज्याच्याने आपल्याला चांगला आपला रेस्पिरेटरी सिस्टम चांगलाच राहतो. आणि त्याच्यानंतरचा जो कोश आहे तो आहे मनोमय कोश, ठीक आहे. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.